कोल्हापूर लोकसभेची जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे असतानाही ती काँग्रेस पक्षाला दिली। यावेळी काँग्रेस पक्षाने छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर केली। यावर कोल्हापुरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। पण शिवसेनेत उद्धव ठाकरे व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला किंमत असल्याने ठाकरेंचा शब्द फायनल आहे। त्यामुळे शिवसेनेची जागा काँग्रेसला दिली असली तरी आम्ही शिवसैनिक मोठ्या ताकदीने काँग्रेसच्या उमेदवारीला विजयी करणार आहोत, असं वक्तव्य शिवसेनेचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी व्यक्त केलं आहे। कोल्हापूर शहराची लोकसभेची जागा ही छत्रपती शाहू महाराज यांना मिळेल अशी किमान 90% चर्चा पूर्ण झालेली आहे वरिष्ठ लेवलला। शिवसेनेची जागा असूनही वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन ती जागा शाहू महाराजांना दिल्यानंतर शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता होती। पण शिवसैनिक व शिवसेना पक्ष हा पक्षप्रमुखांच्या आदेशावर चालतो, त्यांच्या विचारावर चालतो, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर चालतो। अशा परिस्थितीमध्ये आजच्या दिवशी सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आज कोल्हापूरच्या दौऱ्यावरून म्हणजे शाहू महाराजांना भेटून मिरज दौऱ्यावर जाणार आहेत। एक मंगलमय भेट आपण यांना समजूया। मंगलमय शब्द हा असा वापरला की गादीला मान देणारे ठाकरे परिवार आहे। महाराष्ट्र स्टेटमधील कोणती गादी असेल तर ते गादीचा मान सन्मान राखणं हेच आपलं परम कर्तव्य ते समजतात आणि यातूनच त्यांच्या कुटुंबाचा सुसंस्कृतपणा दिसून येतो। भले महाविकास आघाडीची ती सीट असेल पण येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी कोल्हापूर जिल्ह्यातील व इतर नेते मंडळी आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवून सन्मान्य उद्धव साहेबांची आन बान आणि शान कशी राखायची आणि शिवसेनेच्या पाठबळामुळे काँग्रेसची सीट पुन्हा एकदा शिवसैनिकांनी कशी निवडून आणली हे आम्ही अखंड कोल्हापूर जिल्ह्याला व महाराष्ट्र राज्याला दर्शन घडवून दाखवू।